ही एआयचं पूर्ण मशीन तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये टोटल 12 पॅरामीटर्स वरती मशीन काम करतं. जसं विंड स्पीड आहे, त्याच्यामध्ये वाऱ्याची दिशा आहे, रेनफॉल पाऊस किती पडतोय, हवेचं तापमान, ह्याच्यामध्ये हवेचा दाब किती आहे, हवेची आर्द्रता किती आहे, तिथं पान झाडाचा किती टाइम ओलं राहिलंय हे सेन्सर डिटेक्ट करतं. ह्याच्या खाली जर तुम्ही गेले तर जमिनीच्या खाली याला 3 सेन्सर येतात, 2 सॉइल मॉइश्चर सेन्सर आणि 1 सॉइल टेम्परेचर सेन्सर. या सर्व सेन्सरचा उपयोग करून जे आपण मॉडेल्स अल्गोरिदम्स तयार केले, तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन, अवेलेबल पाणी किती आहे, पिकाला द्यायचं किती, त्यासोबत तुम्हाला खतं कोणत्या वेळेला द्यायचे, तर माती परीक्षणानुसार कोणते खतं तुम्हाला द्यायचे, तर वेगवेगळ्या पिकांमध्ये, आणि एखादा रोग किंवा कीड जर येणार असेल तर अगोदर तुम्हाला 4 दिवस समजणार आहे, त्या हिशोबाने तुम्हाला काय स्प्रे घ्यायचा आहे, कधी स्प्रे घ्यायचा आहे, आणि पुढील 14 दिवसाचं हवामान आहे, सर्व गोष्टी या मशीन मध्ये समजतात. एकंदरीत शेतकऱ्याला फायदा जर विचार केला तुम्ही, 30% तुम्हाला खत आणि औषधामध्ये बचत होते, 25% उत्पन्न वाढतं, आणि 95% एक्सपोर्ट क्वालिटी शेतकऱ्यांना उत्पादन मिळू शकतं. हे तुम्ही मल्टी क्रॉप साठी युज करू शकताय. आपण जवळपास महाराष्ट्रामध्ये येणारे 100+ पीक आपण त्यामध्ये कव्हर केले. तर कॉस्टिंग बघितलं, टोटल युनिट हे 35,000 रुपयाला जातं, आणि त्यातलं हे छोटे युनिट जे आहे हे पाणी आणि खत व्यवस्थापनाचं हे 9,000 रुपये कॉस्टिंग आहे, आणि त्यातलं भाजीपाल्यांसाठी 7,000 रुपये त्याचं कॉस्टिंग आहे. मेन युनिट जे आहे हे 1.5 किलोमीटरच्या रेडियस पर्यंत काम करतं. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ तुम्ही पिकं कव्हर करू शकताय, आणि छोटे युनिट जे आहे हे तुम्ही माती तुमची एकसारखी किती आणि एकच पीक असेल तर साधारण 10 गुंठ्यापासून 2.5-3 एकर पर्यंत तुम्ही एक मशीन तुम्ही इन्स्टॉल करू शकताय. पुढल्या पोस्ट सर्व्हिसेस, इन्स्टॉलेशन आणि बाकी सर्व्हिस